बकासूरला जर कोणी जर पळवलं असेल सगळ्यात जास्त तर ते सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल बुतकरच आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे रुस्तम हिंद केसरीचा ज्यावेळेस किताब मिळाला त्यावेळेस विठ्ठल हेच ड्रायव्हर होते. आणि सरदार भापकर केसरी जी स्पर्धा होती थारच्या मैदानात तिथं सुद्धा आपले विठ्ठल होते बकासूरच्या गाडीवरती. जो पुसेगावमध्ये एक झालेला हिंद केसरीचा मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी तिथं बकासूर आणि सोनारपाड्याचा सोन्या ही गाडी विठ्ठल चालवली होती. आणि तो हिंद केसरी बकासूर सोनारपाड्याची गाडी या विठ्ठल केलेली होती. आणि तसेच मुंबईमध्ये एक बिनजोड होती मथुरच्या आणि मेहबूब विरोधात सोन्या आणि बकासूर. तेव्हा पण विठ्ठल हेच ड्रायव्हर होते. सगळ्यांना माहीत आहेत काय ड्रायव्हर आहेत हे विठ्ठल नाना. बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवरती बसायचे बंद झाले तेव्हापासून सगळ्यात जास्त आता बबलू चाचाच बसत आहेत गाडीत. जिथं जिथं मोठं मैदान होतं तिथं तिथं बबलू चाचा हेच बसत आहेत बकासूरच्या गाडीवरती. आणि बकासूर आता चांगलाच पळतोय. त्यांच्या हातात काहीतरी कला असेल बकासूरला पळवण्याची. परंतु तुम्ही बघितलं पेडगावचा हिंद केसरी लखन आणि बकासूर झाला तिथं पण आपले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगडच ही गाडी चालवत होती. आणि आत्ता पुसेगावला जो हिंद केसरीचं मैदान झालं सगळ्यांच्या मनातलीच जोडी घोटचा सर्जा आणि बकासूर यांना सुद्धा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात बबलू चाचा यांनीच चालवलेलं होतं. जिथं जिथं मोठी मोठी मैदान होतात बीडमध्ये पण झालं मैदान तिथं पण बबलू चाचा यांनीच पळवली होती बकासूरला आपल्या. हे 2 नंबरला आहेत ड्रायव्हर बकासूरचे. नंबर 3 वरचे ड्रायव्हर आहेत छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळकर. तुम्हाला माहिती आहे बकासूर आणि निंबाळकर सरांचा सर्जा ज्यावेळेस पळतो त्यावेळेस हा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर कोऱ्हाळकर हेच असतात. कारण ह्यांना माहिती आहे बकासूर हे चांगलं ट्रेनिंग देतात बकासूरला. ज्यावेळेस फेरा वगैरे काढायचा असेल बकासूरला तर हे ड्रायव्हर असतात छोटा ड्रायव्हर कोऱ्हाळकर. चांगले टॉपचे ड्रायव्हर आहेत. त्यांनी पण चांगले मैदानं बकासूरला जिंकून दिलेली आहेत. एक चांगलंच माहिती आहे त्यांना बकासूर कसा कुठे पळतो. हे नंबर 3 वरती ड्रायव्हर आहेत छोटा ड्रायव्हर कोऱ्हाळकर. प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर तुम्हाला माहितीच आहेत. ज्या वेळेस बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी पळते त्यावेळेस प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हेच या गाडीवरती असतात. मग ती गाडी कितीही मोठे मैदान असू द्या तिथं बकासूर आणि आपला सातारचा बालमा असतो तिथं आपले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हेच असतात. बघूया आपण कारण तुम्हाला माहिती आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांना पण माहिती आहे की बकासूर हा एक टॉपचा बैल आहे. आणि टॉपच्या बैलाला कसा कुठे पळवायचा याचं ट्रेनिंग त्यांनी घेतलेलंच आहे. उगीच एवढे त्यांच्या नावावरती मोठा किताब नाही. चतुर्थ हिंद केसरीचा किताब आहे त्यांच्या नावावरती. प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांना बकासूरला चालवायला खूप आवडतं कारण ते खूप चांगले आहेत. बकासूर बैलाचे जे गुरु आहेत ते वैभव साळुंखे तुम्हाला माहितीच आहे. बकासूर बैलाचे मालक सुद्धा आहेत. ज्यावेळेस बकासूर लहान असताना त्याला ट्रेनिंग वैभव साळुंखे यांनीच दिलेलं आहे. आत्ता जो बकासूर जो आहे तो वैभव साळुंखे यांच्यामुळेच आहे. कारण बकासूरला लहानपणापासून यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि उगीच आता चांगले दिवस आलेले नाहीत कारण हे टॉपचे नंदी आहेत. टॉपचे नंदी चालवतात. त्यांचा पापेडॉन हा नावाचा बैल आहे. वैभव साळुंखे आता स्वतः मालक आहेत बकासूरचे. आणि जेव्हा जेव्हा गरज पडते बकासूरला चालवायची त्यावेळेस ते मैदानात उतरतात. मग ते मैदान कितीही मोठं असू द्या असे हे आपले लाडके वैभव साळुंखे.